मी बोलायला अजिबात घाबरत नाही, सत्यता मांडायला अजिबात जीभ चावत नाही. काय ना तोलतोल ना धंदा आमना संतोषने शिकाडेलच नाही शे. जे सत्य ते तोंडवर बोल देवा ना, आणि तोलतोल ना धंदा करा ना. का बर तुमले जर नाही म्हणा बोलेल पटणं जी तू दादासाहेब उजीवे घेतलो की काय करतील, पुढली तारीख देवत नाही यांवर काय करतील, पुढली तारीख देवत नाही यांवर काय करतील, आणि पुढली तारीख नाही करता मी तोलतोल ना धंदा का करू. आपलं प्रत्येक कीर्तन मला सांगणे आपला रोकडा कारभारी काढतो खिचडीन लई म्हणून बोगणं. हां सहज ऐकाड देऊ जे खरं आहे ते. हां खोटं नाही, खरं असल्यावर. हो लोकेशले पुरं पटत बरोबर सांगत आला बाई ना, बरोबर टोचस गोटे तिथलाच काम लिहिल रास मी. ह्या गटार गुटारमा किडा कुडा साफ करीन नाही जाव, बरा फवारा मार देऊ, उजी वाढायला लागणार का माठ टाकू, दुसरी फेरी लिवर राहायला रोयल माडी निघ जाव, आणि मालेगावनं अख्खा परिसर पाक करणार लावा. असा कोणता एरिया नाही भाऊ की तरी मला कीर्तन नाही होईल भाऊ. हां लाला बाबा असा परिसर नसेल की तर रविकिरण महाराजांचं कीर्तन नाही झालं. खरं तर मालेगाव काय पूर्ण कसमदा पट्टीचा लईच प्रेम आहे महाराज, लईच प्रेम आहे. काय गावे सुद्धा 90% गावे फिराय घ्यात म्हणा तुम्हाला परिसरनं, 10% राही जायला होती फक्त, आणि त्या बी राहू देवा आणि पुराच करसू. एखाद्या व्यक्तीला बोलत असताना आपण बोलून मोकळा होतो, पण विचार करायचा बोलताना काय आपलं तोलतं जात नाही ना. कारण काय आहे ना, ज्याला बोलतोय किंवा त्याच्याजवळ 10 लोक असतील तर विचार करणारा असा विचार करेल एवढ्या मोठ्या माणसाला असं बोलतोय, मग नेमकं याला संस्कार आहेत का. मग तिथं आता आपल्या मायबापांना मार्क्स भेटले का, लोक बरं म्हणताय का. कर्तबदारी आपली आहे, मग ती चांगली असो की वाईट असो. वाईट असेल तर लोक मायबापांना दोष देतात, पण कर्तबदारी जर चांगली असेल तर धन्यता सुद्धा संत माझ्या त्याच्या मायबापाला देतात. म्हणून आपल्या मायबापाला धन्यता भेटली पाहिजे असंच काम करायचं. 10 लोकांमध्ये आपण उभे येतो ना, 10 लोकांमध्ये उभे येताना आपला बाप जात असताना स्वाभिमानानं सांगायला पाहिजे तो लाल टी-शर्ट घातलेला आपला पोरगा आहे बरं का. बापाला आपल्याला बघून स्वाभिमान वाटला पाहिजे, असंच काहीतरी काम करायला पाहिजे नाही का. थोडक्यात अजून सांगतो, माय बापाला आपला स्वाभिमान वाटायला पाहिजे. थोडासा दृष्टांत देतो तुम्हाला, जरा भागवताकडे नेतो ऐका, कथेच नेतो जरा. बलिराजाचा यज्ञ चालू होता, बलिराजाचा यज्ञ चालू आहे, आणि चालू यज्ञामध्ये वामन भगवंत येऊन उभे आहेत. वामन भगवंत येऊन उभे आहेत, भिक्षाम देही. बलिराजानं बघितलं एवढा आनंद का बा, यज्ञ चालू आहे, माझ्या यज्ञात साधू आलेले आहेत. हा काही लोकांना दान करण्यात आनंद असतो महाराज. यज्ञ चालू आहे, यज्ञामध्ये जर का साधू आलेले असतील, मागा म्हणले बाबा काय मागायचं. साधू महात्म्यानं सांगितलं शब्दावर विश्वास नाही, मग वचन द्यावं लागेल. पाणी सोडायला लावलं. कथाभाग जरा वेगळा आहे, मला ते सांगायचं नाही. हो झारीमध्ये त्यांचे गुरु शुक्राचार्य येऊन बसले नाही का, विरोध करत होते. काय ना भक्ताची दया असते गुरुजींना, मग ते कोणी असेल, राक्षस असले बी वाट राहतं मना भक्तांनी नुकसान नको आले बा असं. राक्षस असले बी त्याच नाशनी दया ही राहीन ती. बलिराजाने सांगितलं मागा देवा काय मागायचं असेल. 3 पावलं भूमी मागितली. महाराज 2 पावलांमध्ये पृथ्वी आकाश सगळं व्यापलं, तिसरा पाय कुठं द्यायचा, तिसरा पाय कुठं द्यायचा. वामन भगवंताला विचारलं देवा तिसरा पाय कुठं द्यायचा म्हणताय ना, ऐका ना. ठेवा म्हणले माझ्या डोक्यावर. आता डोक्यावर पाय द्यायचा आहे, पण सगळी लोक बसलेली होती परिवारातली. मग त्यात विशेष करून बलिराजाचा पूर्ण परिवार होता, आणि बलिराजाची माय सुद्धा होती. बलिराजाची माय वामन भगवंताकडे बघत होती, आणि वामन भगवंताचंही लक्ष बलिराजाच्या मायकडे गेलं. बलिराजाच्या मायला बघून वामन भगवंत थरथरत होता. वामन भगवंत थरथरत होता. काय नजरेनं बोलत होता, नजरेनं. बाप रे बाप, बलिराजाची माया तिच्या समोर जर तिच्या पोराच्या डोक्यावर पाय दिला तर कदाचित ती काही श्राप देऊ शकते. कारण ती काय साधारण बाई नाही आहे, ती भक्ताची माया, वीराची माया, शूराची माया, दात्याची माया. तिने ठरवलं ना ती कसलाही श्राप देऊ शकते, आणि त्यामध्ये देव असल्यावर मला भोगावा लागणार आहे, कारण तिचा अधिकार मोठा आहे ना. मग वामन भगवंत थरथरत होते महाराज. पर बलिराजाच्या मायनं वामन भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा अरे घाबरतोय कशाला, मी तुला इथं बद्दुआ द्यायला आणि शाप द्यायला आलेली नाही या, इथं मी माझा तुला गौरव सांगण्यासाठी आली या. आणि बलिराजाची माय गौरव सांगत असताना सांगते अरे बली हुई सती नाही गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभू पसारे हात. देवा अरे मी अशा लेकराला जन्माला घातलंय, तू ब्रह्मांडाचा धनी माझ्या लेकराच्या समोर भीक मागायला उभा आहे, अशा पोराला मी जन्माला घातलंय. हा स्वाभिमान मी तुला सांगायला आली आहे, तुला शाप द्यायला नाही. आणि लेकरू असंच जन्माला घालायचं की ती मायबापांना स्वाभिमान वाटेल. हा तसलं वातावरण भारीच आहे इथं. विठ्ठल 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 विठ्ठल
काही लोक स्वार्थापोटी मागणी मागतात, काही लोक स्वार्थापोटी मागणी मागतात. पण ऐका ना माझ्या जिजाऊ मासाहेबांची मागणीत सुद्धा स्वार्थ नसावं. निस्वार्थ जर मागणी असेल तर भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. महाराज कोणी यवनानं गाय कापली मंदिरामध्ये, आणि गाय कापल्याच्या नंतर रक्ताच्या थारोड्यात नाचत होता दुश्मन. आई भवानीच्या मंदिरात गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. आई भवानीला सांगत होता, अगये जगदंबे, अगये भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीची मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले, आणि सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. एखादा असेनं बघावं, बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांच्याकडे जावं. जिजाऊ मासाहेबांना सांगितलं, मासाहेब कोणी येवनानं गाय कापली आई भवानीच्या मंदिरात, आणि आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, तर पायही तोडले, आणि आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी थोडाही विलंब न करता घरातून काढता पाय घ्यावा, महाराज मंदिरात जावं. परिस्थिती बघितली, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आहे. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, तर पायही तोडले. तर परिस्थिती बघितली, आणि परिस्थिती बघून आई भवानीला हक्क मारली, अगये आई, अगये जगदंबे, अगये भवानी, अगं दार उघड बाया, दार उघड आई, दार उघड बाया, दार उघड आई, दार उघड बाया, 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 दार उघड आई, दार उघड बाया, 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 दार उघड, अगं दार उघड बाया, 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 जिजाऊ साहेबांना हक्क मारले, अगये जगदंबे, अगये भवानी, अगं ऐक ना, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कोण वंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणले माय. आणि जिजाऊ साहेबांची हाक आई भवानीनं ऐकली. जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागले. मागणी सुद्धा निस्वार्थ होती ना बाबा, नाना बाबा, मागणी सुद्धा निस्वार्थ होती, म्हणून भगवंतानं कृपा केली. मागणी मागितली. जिजाऊ साहेबांनी सांगितलं, ए आई, मला म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, एकच पुत्र दे, पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. नाही ते आपल्या बाया बी मंदिर मा जातीस, आणि आपल्या बाया बी देव पण मागतेस. देव बा मन बावड्यानं लगिनले 3 वर्ष होई घ्यात रे बा, काहीच नाही, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देव बा. आता तू कुत्र मांजर मागेले माडी, तो मांजरनी डोळ्याला पेशने अख्खी रात कुत्रान माग बुकत फिरत, तूच कुत्र मांजर मागेल तर देव बी काय करीन. मागताना आपलं चुकताय ना, बरोबर आहे की नाही? हो, मागताना सुद्धा हुशारीनं, स्वार्थच नाही ना जिजाऊ मासाहेबांचं. एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि माझ्या जिजाऊ मासाहेबांची हाक देवीनं ऐकली. विठ्ठल 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 पोटात गर्भ आहे जिजाऊ मासाहेबांच्या. वाढणार बाळ म्हणजे राजा छत्रपती शिवराय. डोहाडे कसले लागले असतील हो सचिन बाबा, माधव बाबा, डॉक्टर साहेब, डोहाडे कसे लागले असतील? जिजाऊ मासाहेबांना डोहाडे लागले. एका दासीने विचारलं, मा साहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ मासाहेब म्हणते, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, काय? हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय डोहाडे होते हो. जिजाऊ मासाहेब म्हणे, मला खावानं होत नाही, पेवानं मन होत नाही, एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. कितला भारी डोहाडे लागेल होता. हाते आपले हाते जर एखाद बहिणले दिवस घ्यात नाही, एखाद माईने विचार का बहीण तुला काय खावानी इच्छा आहे का? हातेने बहीण एकच सांगा, मन का नाही पिऊया पाणी, पिऊ पिऊ जीव करस. शिलगाय देतून दर्शन कसाल राजा जन्माने.
बाकीने बाया दिवस जावानंतर 3-3 किलो मुलतानी माटी खाई जातीस. माडी तू मुलतान काशीतून पोटे सुलतानाजी ओ होईन, राजा कसा लिहीन? असा येडापणा करशी तू, राजा नापेक्षा कसं काय ठेवू शकत? विठ्ठल विठ्ठल आपल्या हिंदू धर्माच्या नियमामध्ये संस्कार दिले जातात. बाईला दिवस गेल्याच्या नंतर संस्कार दिले जातात. पोरग जन्माला आल्याच्या नंतर त्याला संस्कार दिले जातात. आता बठाचा 16 संस्कारच माते कोणता शिल्लक राहणार नाही, एकच होतं ते शेवटलं म्हणजे लग्न आणि शेवटली विधी आणि मधमा. बाकी ठिकाणी खोळबराणा कार्यक्रम होस करतस का तुमच्याकडे? खोळबराणा कार्यक्रम होस ना. हां, आणि अजून गर्भसंस्कारणा बी वस एक कार्यक्रम, तो वस का ते माहीतच नाही लोकेशले. जुनं काहीच राहू दे नाही नाना बाबा, ते बट्ट पुसणं लावा याशनी, पुरा सत्यानाश करणं लावा याशनी. हा, जुनं काहीच राहू दे नाही. नुसतं जुनं जुनं जरी याद करते ना तरी बी मला राजा बी सांगा गरज पडाव नाही. इथलं वावर उलगाय दिले तुम्ही. जुनं काहीच राहू दे नाही. पहिले हे 16 संस्कार म्हणजे बाईला दिवस गेल्याच्या नंतर सुरू होई जाय त्या. हा, दिवस घ्या त्यांना पण संस्कार देवानी सुरुवात राह. हा, ते बाकी नसले खोय बरान बी सांगा तरी बी आमले लयने नाही शेते. बाकीसले त्या अलगच ऐकायला भेटत. कीर्तन टी द्या ना पोरगवेल कीर्तन आम्ही ठेवतोच, पण आम्ही जर पैसा देणार ना आमले लयनं नाही शे. कार चेंदाल चाल राय ना तुमले यक्क बुका मामुका कटा वाचा जीव करत म्हणजे देवालेवान नका लोक लयनं नाही सांगतात. बऱ्याच गोष्टी आहेत महाराज, जुनं काहीच राहू दे नाही, काहीच नाही काहीच नाही. अगो सांगत या म्हणा बाबा बसले ताडे. नाना बाबा वय 55च्या पुढे कितीतरी 55. बाबा तुमची 55. माधव बाबा 65. तुम्ही बाबा देखील यावं. बाबांनी चमकाडीत दिन आहो म्हणजे जिथलं जुनं झाड तिथलं मुद्दा बने. 74 वर्षे बाबांना गाल देखील कसा आहे. जुनं खायला ना हो, जुनं खायला. 74 वरीस ना बाबा आहे गाल देखील बाबन. आणि या 25-25 वरीस ना पोरेस ना गाल दखू कोबरा वाट्या का मावाले तर नाही. ठिकाणाच नाही ना हो, खावला मा ठिकाणा नाही ना. काय तब्येत आभी राहते. जुनं काहीच राहू देणं नाही. त्यातले विचारा बाबा खावा ना कसं होतं तुम्हाला टाइमला तुम्हाला माय बाप. हा, अख्खं गावरान होतं का नाही, पुरं गावरान. असं काहीच होतं नाही मिक्सिंग. हो, त्याच ना काय आपला माय काही माय खाणं होतं का परीक्षित बाबा. त्याच ना टाइमले खाणं. या जुना बाबाच मग बोलता बसच मी जे बोलच ना या शब्द त्याच पाहिनं चोरच मी. तुमले वाटच ना पाहिजे आयराणी बोलती बारी बोलच भाऊ. हा, बोलती बारी म्हणजे आठ्यात अभ्यास भेटस मला जुनास मा पुरा दल्लास माझा आई बडू म्हातारास मा. आणि म्हातारास पण शिकेल को बी काम माहीत बरं का पाऊस. ज्यासना वय घ्या त्या ते पशी जायले, ज्यासना लग्ने बाकी त्यासले सांगस. पोरदा खाल जाताना 2-3 म्हातारा लईच जावाना सांगे. कारण म्हाताराजवळ लग्ने जोड्यात ना लाला बाबा. म्हातारा लग्ने जोड्यात 100 माई 95 पोरी संसार करेत डॉक्टर साहेब नाना बाबा. म्हातारा संगे जोडाल राहत ते 100 माई 95 पोरी संसार करेत. आता 100 लग्ने जोडतच त्या माईन 5च टिकतं 95 फारकत या. का बर नाना बाबा. या म्हाताराशले लईच जातात नाही. या पोरे निघ जातात. इथला बानड सुरू ना पोरे लई जातात. यान करता पोरदा काल जायले नाव मित्र विचारस कार बावड्या तुला पटणी रे. हो, तून करता जायला तर तू त्याला नको विचारू. तू उभा पिकोर ताबा लिहिली रे. तू सत्यानाश नको करू रे. कितला येडा पण आहे महाराज. जुनं ते सोनं राज. 1-2 म्हातारा संगे ठेवत जावा. त्याच ना अनुभव जितला आहेत ना. हो, आपण तिथलं काय कुठं लागतात नाही. मनीषेन जुना लोकेश ना अनुभव प्रमाणे जगानं शिका तुम्ही. या बाबासले विचारा यास ना माय बापाचं काही माहिती खावाडेत बरं का बहिणी सोन. या बाबा बसेले तुम्हाला आजूबाजू 50ने पुढल्या काकवा तिसले विचारा. 45-50ने पुढल्या मावशीसले विचारा. या असना टाइमले पोरले खावाले असं काय नाही देत त्या काही माही. जर भाजी सरी गई भाजी नाही आहे ना मग पहिल्या बाया काय करत काय रे बा भूक लागेल हा माडी. मग पहिल्या बाया सरळ भाकर राहो का पोडी राहो काला मोड देवानं त्यावर तेल टाक देवानं गुई चुरी देवानं खाय भाऊ गुई तेल ना खाला असा दान गल्ला म्हातारा. हा, ते आपल्या भाज्या कुठण्यात का आपल्या लेकरेसली माया. भाऊ तुला मॅगी बनाय दे. वो माडी तू त्याले खा वाढू नको मॅगी तो दी ना आगी. तू असं काय माही नको खा वाढू ना. त्याले भाजी भाकर खा वाढ. आणि ते खावानं चांगलं नाही मनीचे ठिकाणा नाही राहणार. चेहऱ्यावर नूरच नाही ना बाबा. पहिला बाबा देखा तुम्ही जुना
खावायला चांगलं होतं. कच्ची उडीद डाळ भिंजेत, कच्ची उडीद डाळ रातले भिंजेला सकाळी मग कच्ची उडीद डाळ खायला. दांडगाला म्हातारा एक म्हातारा दोन दोन आव टाकले. बैलेच नाव राहतं का हो डॉक्टर साहेब? खरं आहे का नाही सर? दोन दोन आहोत एक एक म्हातारा आखले. आणि हाते आमना दोंडायचा मग 25 वरीस ना पोऱ्या हात मोड झालं तर गया मग पाटा गुंडाई गुंडाई फिरणार. म्हणतो बावड्या काय म्हणे बाबा? म्हणतो काय रे काय वे घ्या काय नाही म्हणे बाबा हात मोडी घ्या म्हणे. म्हणतो कस काय रे? काय म्हणे मी मन म्हणा भाऊ तू मागितली बकरीन गोमाल दे ना तुम्ही अण्णा गंदा मार तुम्ही गंदाने काय काज रे बावड्या तू का खिचडी ना मटेरियल रे खावालेच चांगलं नाही महाराज काय अपेक्षा ठेवाने. हो जिजाऊ साहेबांच्या उदरी जन्माला आले राजा छत्रपती शिवराय. नाव सुद्धा तसं आहे. नाव सुद्धा कसं आहे? शिवाजी. उलट वाचा. ज्यांनी पूर्ण आयुष्यभर जीवाशी खेळ खेळला ते शिवाजी. विठ्ठल विठ्ठल नावही त्यांना शोभत होते महाराज पहिले राजांना. शिवाजी नाव सुद्धा माझ्या छत्रपती राजांना शोभत होतं. आता आपण येवा करी करी कोणी बी काही बी नाव ठे देतात. एक बहीण ना दोन्ही पोरे संभाजी शिवाजी. संभाजी म्हणे संभाजी गली मग बकरी फिरायने धरलंय. संभाजी बकरी धरीन गरमा दरवाजा लाव रे शिवाजी. शिवाजीन दरवाजा लावा. संभाजीन तंगडा धरा शिवाजीन डोकं धर. आई जिजाऊ माय दूध दोहाल बटणी. बकरीन लात मारी जिजा माय कानी. शिवाजी त्या बी तडाले. संभाजी तताना बी तडाले. बोगनीना तपासणी अक्का गरमा. हाय रे शिवाजी संभाजी. अरे काय नावेस ना सत्यानाश करणं लावा रे पापी. विठ्ठल 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 साहेबांना. आणि दिवस गेल्याच्या नंतर विचारलं मा साहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं काही प्यावंसं वाटतं का? बाई मला खावंसं वाटत नाही प्यावंसं वाटत नाही. मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं. डोहाळ्यात असले लागत होते महाराज. 19 फेब्रुवारीचा दिवस उजळला आणि माझ्या हिंदू धर्मावर नव्हे तर भारत देशावर कृपा झाली माझ्या भगवंताची. आणि जिजाऊ साहेबांच्या उदरी देवांनाही मंदिरात सुरक्षित ठेवणारा देव जन्माला आला. विठ्ठल एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रयते जाती वार झेलले आपल्या निधड्याच्या दिवा. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. राजावर छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकोणीस फेब्रुवारीचा दिवस आहे. माझे राजे छत्रपती शिवरायांचा जन्म आहे. आणि त्या राजांचा जन्म जर ते राजे जन्माला आले नसते तर दादा हो रवी किरण इथं कीर्तनाला आला नसता. तुम्ही इथं कीर्तनाला बसले नसते. जे मंदिरातले देव आपण पूजतोय ना ते देव सुद्धा तुम्हाला मंदिरात दिसले नसते. देव मंदिरात ज्यांच्यामुळे आज बसलेले आहे आणि आम्ही पूजा करतोय ना ते म्हणजे राजे छत्रपती शिवराय. आणि दुसरा अधिकार भेटला असेल तर राजमाता अहिल्यादेवी. या दोन लोकांमुळे मंदिरातले देव आजही बसून आहे आणि तुम्ही आपण पूजा करतोय.
जय श्री राधे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग राजे जन्माला आले ना, तुम्ही आपण आजही तरुण गाडीवर लिहितात, तरुण गाडीवर लिहितात, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. तरुण भाऊ लिहितात ना गाडीवर, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. पाया पडून माफी मागून म्हणेल मी तर राजांना, राजे जन्माला येऊ नका हो, येऊ नका जन्माला. तुम्ही म्हणसान महाराज असं काहून सांगायले, तर मी सांगेल राजे जन्माला येऊ नका. कारण राजे माफी मागून बोलेल माझ्या माया बहिणींनो, राग धरू नका. तुमचं लेकरू बोलतंय, तुमचा भाऊ बोलतोय असं समजून ऐका. मी राजांना यायला नाही म्हणतो, त्याचं कारण असं आहे, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. राजांना संस्कार देणारी माय चांगली होती. आता तुम्ही वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही. पुन्हा तिथंच आला माझा विषय. महाराज एखादा फोटो असा देखाडा, देवी देवताच नाही, डोक्यावर पदर नाही शिवास, एखाद देवीना फोटो देखील का तुमले पेंटिंग काढणी राहिने, तुमले त्या बाले बिले दे काढणार आहे ना, ते तुम्ही पदर तिरपा करू शकतस. हाय तुम्ही पेंटिंग न करता तुमनी सेवा आहे ती. पण एक बी देवीना बिगर पदरना फोटो तुमले सापडाव आको सांगस. जिजाऊ मासाहेबांनी पदर पडू दिला नाही, आदर ठेवला. अजून सांगतो, अहिल्या माता त्यांनी सुद्धा डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. हां, तू बाकी ना म्हणते ना आम्ही जिजाऊ मासाहेबले देखा नाही, अहिल्या माताला देखा नाही, मग ठीक आहे ना, त्यासले देखा नाही. मग आता सोपं सांगस, आपला काना देशनी पोरबाई राष्ट्रपती वेगी, काय नाव, महिला माता तुम्ही सांगा, वाताई प्रतिभाताई पाटील. एखादा फोटो ती मायना असा देखाडा की ती मायना डोकावर पदर नाही. एखादा फोटो देखील का कोण वेगळी ती माय, राष्ट्रपती राष्ट्राने पती वेगळी तरी सुद्धा डोकावर ना पदर पडू दिना. राष्ट्रपती वेगळी तरी डोकावर ना पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास नाही, पलो तीर पाकोसस व संगू काकू, तू पदरले व बहीण, तू खिचडी वाटस व माय. हाय ना, काय दांगडो घालेले साला, पुरा सत्यानाश करणारा. अरे राष्ट्रपती पदरले आणि सांगू काकू पोलो तिरपा कोचिन फिरत, हो बहीण तू बचत गटले चालनी व माय. पदराची किंमत अशी आहे, प्रत्येक कीर्तनातून सांगतो. तुम्ही गरमान्यासानी साडी बहिणी सोन राग नाही राहणार तुमले. वा वा ताई, धन्यवाद धन्यवाद. बठ्ठा माणशी म्हणे माया बहिणीशी करता टाया वाद द्या. वा वा, राग दर्जात बी नका बहिणी सोन. कारण बोलणारा काय परका नाही, मी काना देश नाही, तुम्ही बी काना देश नाही, म्हणे माया बहिणी आहेत. आणि मन्या माया बहिणीसले मना धर्माना नेम मला सांगना पडी. बरोबर आहे की नाही. कोणीतरी आपला राही तो अक्का ताईन बोली, दुसरा कोण बोली का तुमले. मी बोल राय ना, मी घर नाही. हां, मी अक्का ताईन बोला ना, दुसरं कोण बोली त्यांना मुसळ पोट टाकसू मी. हां मग मी तुम्हाला घर ना भाऊ, हे घर ना पोरे आहे. हां, दुसराला नाही कंबर मोठ टाकसू एखादा ना, भले मागाय नको का काय वय ना. अजिबात राग धरायचा नाही. काय ना, धर्माचा नियम सांगत असताना कदाचित काही कठोर भाषेत बोललं जात असेल ना बाबा. बघतो म्हणे माया बहिणीशी त्या महिने वाईट नाही काढा ना, बाकीने बाया झाले येडे होते त्यांवरचे काय लागले. बाकीने बाया त्या शिलगावात गेले तो बानट सुरूच नाही, त्यांवरचे लागले. भले बानटी पण खरं बोलसू, फक्त तुम्ही राग दर्जात नका. मी आई 4 दाव का पाय पडी माफी मागस. काही बाईजले खरं बोलाना राग आणि खरं बोलाल घे ना दादासाहेब. खरं जर बोलाल गे ना बाबा, सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शा असं. हा मनीषीन मी 4 दाव पायपडी सांगत, राग नका दर्जात बहिणीसवर. डोक्यावर पदर का बरं लिहावा मी, आपली धर्मानी ती खरी संस्कृती आहे. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. इथं बसलेल्या माझ्या बहिणी, माझ्या माया असलं सांगा गरज नाही, बहिणीला सांगणं पडीन.
हा मायाजले सांगान गरज नाही. ज्या जुन्या बाया ज्या 50 पुढे 45 पुढल्या काकू आहेत तिसले विचारल्या, त्या जर कधी डिकरा मोठा दिके ना त्याला देखील सुद्धा खाटवरती उभ्या राहायच्यात. बाकीने जेठाने सांग का बाई तो आपला पोरगा आहे त्याला काय बाहेराने नाही माय तो आपला देरजट सारखा दिकस. पहिल्या बाया डिकरा जरी देरजट सारखा दिके तरी मनमाई उठून उभी राहायचं. आते सगळा सासरानं सुद्धा छातीने बिल्ल मोठा काल करतीस पोरी मर्यादात राहिनी नाही ना महाराज. आणि त्या बी काय करते नो सुन बाया नाचतीन सासरा बाबाईने टाकतं व तू चव नको घालू रे. आणि तू काय सत्यानाश करणार पापी. पहिल्या सुन बाया सासरा जगता डोकार पदरली येत नाही माय मन सासरा हिराय ना. पहिल्या बाया लग्नच मनाचेत बसेलेत म्हणा बाबा तुम्हाला डोळ्यासमोर उदाहरण सांगतो नाना बाबा. 11 नंतर बाया बायाच मनाचेत. नाचू नका या मतना नाहीये मी स्वतःच फुल आनंदानं जीवन जगस. पण मना जितला बी व्हिडिओ व्हायरल होता जितला बी नाचस ना अक्का देवना गानासवर असशील गानावर सापड ना 11 लाख ना इनाम. विठल विठल कारण मी संतांचं सांगितलेल्या शब्दांचं पालन करतो. आमच्या संतांचं सांगितलं गेलंय की बाई या नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावू जगी. आणि जर कोणी म्हणत होई मग असं नाचो का तसं नाचो का त्याले बी उत्तर नाचता नाचता देवाचा घडला पितांबर. देव नामदेव रायाचे कीर्तनात इतका बेभान होऊन नाचत होता. सचिन बाबा परीक्षित बाबा इतका बेभान होऊन नाचत होता पावट्या नाही किरांता त्याले सुधारणच नाही दोताना काष्टा सुटी घ्या इथला येडान मायक नाची रांता. हा आणि त्या गोष्टींना धरून मी बिंदास नाचस. पण मी म्हणा भजनेश्वर म्हणा गवडणी सोरच नाचस देवना गाणा सोरच नाचस. मी असा वायबार गाणा सोर नाही. नाचू नका या मत ना मी शे नाही नाचा ना. अरे जन्म भेटेले आनंदित जीवन जगा. फक्त जगत असताना या गोष्टीने दक्षता आल्या की आपल्यामुळे कोण वाईट ते नाही राहिना ना कोण नुकसान ते नाही राहिना ना फुल आनंद लिशने जगा. पहिल्या बाया नाचेत रातना 11 लगून 10:30 लगून गाणं म्हणत नाही 11 बाया नाचेत. त्या बी बाया बायाच्या गोडक करीन बसेल राहत नाही मत माय एखादी बाई नाचे ते बी एखादा म्हाताराने ओ माय दाजीन त्या जागेश येत ओ माय गपकरी खाले वटले. हा ते शेका ते वातावरण हा ते सुन बाई नाच सासरा वो बाई टाकतस हत्तीने आणा गंदा मार गंदा इथला येडा पण आहे. पहिला सासरा सुद्धा इथला नियम होतात. नाना बाबा कदा घ्या आपला नातू घ्या का नातू सांगेल येलेत त्या. पहिला सासरा असा मर्यादा मार आहेत. सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. म्हणजे जवळजवळ बायको सक्कीच राहत बा सक्की बायकोले सुद्धा माणूस बोलायला घाबरे का मना जर बोला मग तोल घ्या म्हण सुनबाई काय विचार करी माय मन सासराला काही सुमारा नाही काय बी बोलस मग. सक्की बायकोले सुद्धा बोलायला सासरा घाबरे सुनबाईंसमोर म्हणशीन त्या सुनबाया बी पदर पडू देत नाही. हा ते सासरा बी रिमिक्स होई घ्यात. हा रिमिक्स होई घ्यात ना बाबा. पहिला सासरा सुनबाईंसमोर बोलायला घाबरेत बायको